हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशानाथ मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 11 जानेवारी 2026, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, अयन उत्तर, ऋतू शिशिर, मास पौष, पक्ष कृष्ण, तिथी मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे. सकाळी 10 वाजून 21 मिनिटानंतर नवमी तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो चित्रा नक्षत्र आहे. सायंकाळी 6 वाजून 12 मिनिटानंतर स्वाती नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सुकर्मा योग आहे. सायंकाळी 5 वाजून 27 मिनिटानंतर धृती योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो कौलोकरण आहे. सकाळी 10 वाजून 21 मिनिटानंतर तैतील कर्णाला सुरुवात होईल आणि रात्री 11 वाजून 30 मिनिटानंतर गरज कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य धनु राशीत असेल, चंद्र तुळ राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर कृपया आपण आपल्या जन्मकुंडलीतील शनी ग्रहाची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाकडे जाऊन. जर शुभ स्थितीत असेल तर काही करण्याची गरज राहणार नाही, पण अशुभ स्थितीमध्ये असेल शनिदेव तर आपल्याला त्याची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. तेव्हाच आपल्या अ, या साडेसातीच्या काळामध्ये त्रास कमी होण्याची शक्यता राहील मित्रांनो. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी असेल. सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 18 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. असंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर पासून, शुक्र ग्रह 14 डिसेंबर पासून आणि बुध ग्रह 3 जानेवारी 2026 पासून अस्तंगत झालेले आहेत. वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह हा 11 नोव्हेंबर पासून वक्री झालेला आहे. तर हे चारही ग्रह आपल्या जीवनामध्ये या काळात काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला आपल्या कुंडलीच्या माध्यमातून समजावून सांगतील मित्रांनो. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हर ओम शिव शिव शंभोराज्ञय प्रवर्तमानसते ब्रह्मणो द्वितीयपरार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाण शालिवान शके 1947 प्रभवादी षष्टी संवत्सरांमध्ये विश्वासू नाम संवत्सर उत्तरायणी शिशिर ऋतू पौष मासे कृष्ण पक्षे भानुवासरे चित्रा नक्षत्रे सुकर्मा योगे कौलो करणे अष्टमी शुभतिथो वीर गोत्रात उत्पन्न में कडप्पा मोह पात्र दुरित क्षेत्र श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर जे संकल्पाचे पाणी आहे ते समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 10 वाजून 21 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्तकाळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 11 आणि 12. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आता या मासामध्ये नाहीत मित्रांनो. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 12. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 11 आणि 12. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 11. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी 4 फेब्रुवारी,
विवाह करण्यासाठी 3 फेब्रुवारी, वास्तू शांती करण्यासाठी 6 फेब्रुवारी, भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी 4 फेब्रुवारी, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 6 फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाही. कारण या मधल्या काळामध्ये शुक्र ग्रहाचा अस्त होत आहे मित्रांनो, सुरू आहे. त्यामुळे या महत्वाच्या विधींसाठी मुहूर्त नाही मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे आपल्याला त्याचा काही एक फायदा होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये नवमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर जर आपल्याशी संबंधित किंवा आपली आई किंवा आपले वडील, भाऊ बहीण जे कोणी आपल्या कुटुंबामध्ये गेलेले असतील परलोकामध्ये आपल्याला सोडून, तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदानयुक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे मित्रांनो. पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर नाही. त्यामुळे आपल्याला जे रेग्युलर आपण जे करत आहात होम यज्ञ कर्मकांड, छोटे असो वा मोठे, तेच आपल्याला करायचे आहेत. यापेक्षा नव्याने काही सुरुवात आपल्याला करता येणार नाही. राहुकाळ मित्रांनो सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार मित्रांनो. म्हणून आपण शक्यतो महत्वाची किंवा विशेष अशी कामे या काळात करू नका. रेग्युलर जी कामे आहेत तीच करा, अन्यथा आपल्याला अपयश मिळण्याची शक्यता राहील मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब, मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.